ज्या बीड जिल्ह्यातील 6 जागा आहेत त्या सर्व 6 जागावरील चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। जो तोडगा निघत नव्हता तो तोडगा निघालेला आहे। एकूण आता कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार रिंगणात आहेत आणि कोणाचं पारडं जड आहे, कुणासाठी ही निवडणूक सोपी आहे, कुणासाठी अवघड आहे, हेच आपण या विशेष रिपोर्टमध्ये पाहतोय। नमस्कार, मी जालिंदर दांडे, दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। बीड जिल्ह्यातील जे 6 मतदारसंघ आहेत, सर्वप्रथम आपण परळी मतदारसंघापासून सुरू करू। परळी मतदारसंघामध्ये महायुतीकडून धनंजय मुंडे हे रिंगणात आहेत, तर त्याच ठिकाणी महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख हे रिंगणात उतरलेले आहेत। जवळपास महायुती आणि महाविकास आघाडीकडून तेथील जे उमेदवार आहेत ते फायनल झालेले आहेत। यामध्ये आपण पाहतो धनंजय मुंडे यांनी जवळपास मोठमोठ्या शहरामध्ये जे मतदारसंघातले मतदार आहेत त्यांच्या गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे। एकूण त्यांच्या प्रचाराला वेग आला आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहतो राजेसाहेब देशमुख यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता ते इथून पुढे प्रचाराला सुरुवात करणार आहेत। यासह परळी मतदारसंघामध्ये विशेषतः परळी मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, कारण की त्या ठिकाणी धनंजय मुंडे हे रिंगणात आहेत आणि धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यातील टॉप 10 मधला टॉप 5 मधला एक चेहरा आहे। त्यामुळे त्यांच्या या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे आणि विशेष म्हणजे या निवडणुकीकडे शरद पवार यांचं विशेष लक्ष असणार आहे। आता शरद पवार यांनी मतदारसंघाकडे परळी कसं लक्ष केलंय, कसं नियोजन केलंय आणि या सर्व चक्रव्यूहामधून धनंजय मुंडे कशा प्रकारे पार पडतात आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे। या ठिकाणी मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात, अपक्ष उमेदवार देतात की कुणाला पाठिंबा देतात, हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। तसंच माजलगाव मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी महायुतीकडून प्रकाश सोळुंके हे फायनल झालेले आहेत। प्रकाश सोळुंके यांच्यावर तेथील मतदार नाराज आहे, यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात होऊ शकतो। परंतु त्या ठिकाणी आता अपक्ष म्हणून रमेश आडसकर मैदानात उतरलेले आहेत। एकूण खरी लढत जी आहे ही माजलगाव मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। जातीचा उमेदवार, शक्यतो जातीवर बोलणं आवडत नाही, परंतु जे जातीय समीकरणे आहेत त्या समीकरणावर जे चाललंय ते सगळं जातीवरच चाललंय। यामुळे माजलगावमध्ये जे 3 उमेदवार सध्या रिंगणात आहेत ते मराठा समाजाचे आहेत। यामुळे या 3 मराठा समाजाच्या 3 जणांमध्ये ही तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी कोणाला पाठिंबा देतात की अजून एखादा उमेदवार त्या ठिकाणी उभा करतात, हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे। गेवराई मतदारसंघाचा जर आपण विषय घेतला तर गेवराई मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून आपण पाहतोय उबटा गटाचे जे आहेत बदामराव पंडित हे रिंगणात आहेत। त्यासह महायुतीकडून जर पाहिलं तर विजयसिंह पंडित रिंगणात आहेत। यासह अपक्ष म्हणून लक्ष्मण पवार म्हणजे तेथील जे विद्यमान आमदार आहेत 2019 मध्ये त्यांनी विजय संपादन केला होता, ते सुद्धा रिंगणात आहेत। आता एकूण गेवराई मतदारसंघातील तिढा कसा सुटतो हे पाहणं गरजेचं आहे, कारण की त्या ठिकाणी जे 3 उमेदवार आहेत हे मराठा समाजाचे आहेत आणि जो त्या ठिकाणी मराठा समाज आहे एकूण एक गट्टा मतदान कोणाला देतो यावर तेथील गणित सर्व ठरणार आहेत। यासह ओबीसी समाज कोणाच्या बाजूने उभा राहतो, यासह इतर जो समाज आहे हा कोणत्या उमेदवाराला पसंती देतो, या सर्व गोष्टीवर गेवराई मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे। आपण जर केज मतदारसंघाचा विषय घेतला तर केज मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साठे आहेत आणि महायुतीकडून पाहिलं तर विद्यमान आमदार नमिता मुंदडा आहेत। या दोघांमध्येच 2019 मध्ये लढत झाली होती आणि या लढतीमध्ये नमिता मुंदडा यांचा विजय झाला होता। परंतु नमिता मुंदडा आपण पाहतोय गेल्या 5 वर्षापासून त्या जरी आमदार असल्या तरी त्यांचा जो कारभार आहे, त्यांचे सासरे नंद किशोर मुंदडा आणि त्यांचे पती अक्षय मुंदडा हेच हाकताना दिसतात। विशेष म्हणजे जो विकास होणं अपेक्षित असतो तो केज मतदारसंघात गेल्या 5 वर्षात तरी झालेला नाहीये। स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या कार्यकाळात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झाला होता, परंतु त्या तुलनेत नमिता मुंदडा यांना तेथील विकास करता आला नाही। यामुळे त्या ठिकाणी तेथील मतदार जो आहे तो परत नमिता मुंदडा व मुंदडा परिवारावर प्रचंड नाराज आहे। यामुळे आता नमिता मुंदडा यांचे जे सासरे आणि पती आहेत त्यांनी जी त्या ठिकाणी दादागिरी केलेली आहे, आपण अनेक व्हिडिओ समोर पाहिलेले आहेत। गावबंदीच्या वेळेस रस्ते काय तुमच्या बापाचे आहेत का, ह्या सर्व बाबींमुळे तेथील आता मतदार कशा प्रकारे कोणाला पसंती देतात हे पाहणं गरजेचं आहे। परंतु सध्या तरी तिथे जर पाहिलं तर पृथ्वीराज साठे यांचं पारडं जड दिसतंय।
आणि जर आपण बीड मतदारसंघाचा विषय घेतला तर बीड मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून आपण पाहिलंय विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि काल मध्यरात्री अचानक जी शिवसेनेला जागा सुटली होती महायुतीकडून, ती जागा परत खेचून आणण्यामध्ये योगेश क्षीरसागर यांना यश आलेलं आहे. यामुळे आपण पाहिलं की आता भावाभावामध्ये ही लढत होणार आहे. 2019 मध्ये काका पुतण्यात झाली होती, आता तीच लढत भावाभावात बीड मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. यासह मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. उमेदवारांची ही संख्या इच्छुक उमेदवारांची पाहिली तर ही 10-12 लोक आहेत. एकूण ह्या 10-12 लोकांपैकी मनोज जरांगे पाटील कोणाचं नाव जाहीर करतात आणि कोणाला पाठिंबा देतात यावर येथील सर्व गणित अवलंबून आहेत. तसंच आष्टी मतदारसंघाचा विषय घेतला तर आष्टी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सुद्धा महायुतीकडून ती जागा राष्ट्रवादीची आहे, परंतु ती जागा भाजपला मिळून स्वतःला तिकीट मिळवून घेण्यात सुरेश धस यांना मोठं यश आलेलं आहे. आणि आता त्या ठिकाणी आपण पाहतोय की महाविकास आघाडीकडून महबूब शेख रिंगणात आहेत. दोन्ही पक्षाचे झाले तर अजून 2 दिग्गज नेते त्या ठिकाणी आहेत, भीमराव धोंडे असतील किंवा विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे, हे दोन्हीही उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरतायत. त्या ठिकाणी 4 जण रिंगणात आहेत. आणि एकूण आता जातीय समीकरणे पाहिली तर हीच निवडणूक त्या ठिकाणी ही सोपी नाहीये. त्या ठिकाणी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण की बीड जिल्ह्यातील जे साही मतदारसंघ जर आपण पाहिले तर ज्यावेळेस ओबीसी मराठा वाद आपण पाहिलाय की ज्या प्रकारे सोशल मीडियावर आपल्याला त्याची तीव्रता दिसली, ती खरीच तीव्रता तळागाळात आहे का, हेच आता ह्या निकालातून सर्वांसमोर चित्र स्पष्ट होणार आहेत. परंतु सध्या तरी पाहिलं तरी मनोज जरांगे फॅक्टर या ठिकाणी प्रभावी ठरणार आहे. परंतु ओबीसी समाज सुद्धा कितपत एकवटला आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की राजकीय गणित मांडताना राजकीय नेते हे जातीय समीकरणावर त्यांचे गणित मांडत असतात. यामुळे त्यांना जे अपेक्षित असतं तेच मतदार करणार का, किंवा राजकीय नेते जे दाखवतात ते मतदार स्वीकारणार का, यावर सगळे गणित अवलंबून आहेत. खरंच मराठा ओबीसी जात जी आहे, जो वाद आहे जाती जातीत सुरू आहे, हा वाद तळागाळापर्यंत पोहोचला आहे का किंवा नाही पोहोचला, फक्त हा सोशल मीडियावरच आहे किंवा राजकीय नेते जी चर्चेतून समोर आणतात त्यावरच आहे. या सर्व ज्या बाबी आहेत ह्या निकालानंतर स्पष्ट होतील. परंतु बीड जिल्ह्यातील जे 6 मतदारसंघ आहेत त्या 6 मतदारसंघातील जे पक्षाचे 12 उमेदवार आहेत हे रिंगणात आहेत. आणि आता 30 तारखेला मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात यावर सर्व अवलंबून आहे. एकूण ह्या 6 मतदारसंघामध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणता उमेदवार विजय होईल, कोणता सक्षम आहे, तुमच्या विकासावर बोलेल का जातीवर फक्त निवडून यायचं आणि परत 5 वर्ष तोंड नाही दाखवायचं, असे उमेदवार कोणते आणि एकूण तुमचा विकास करणारे उमेदवार कोणते, तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच करतच आहोत.